नमस्कार, प्रतिभा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला महाशिवरात्रीनिमित्त दोन उपवासाचे पदार्थ दाखवणार आहे। एक साबुदाणा वडा आणि एक साबुदाण्याची चिवडा। चला तर मग आपण साहित्य बघूया। तर मी तुम्हाला ही साबुदाण्याचा चिवडा करून दाखवणार आहे। हे नायलॉनचे साबुदाणे आहेत। शेंगदाणे हे थोडेसे वाटेल असं, मग याचं मोजमाप एवढं काही नसतं, कमी जास्त झालं काही फरक नाही पडत। आणि हा बटाट्याचा किस आहे, हा तळून घ्यायचा। आणि ह्या मिरच्या आणि मीठ आणि तेल घ्यायचं तळायला। शेंगदाण्याचं तेल घ्यायचं उपवासासाठी। मी आता हे तेल गरम झालंय, मी शेंगदाणे तळून घेते पहिले। सगळे शेंगदाणे तेल वापरले। शेंगदाणे चांगले जरा तळून घेऊन घ्यायचे खरपूस। जास्त काळे नाही करायचे, आता मग ते गाळून काळे होतात। शेंगदाणे तळून झाले, काढून घेतले। आता त्याच्यात आपण बटाट्याचे पीस टाकू। बटाट्याचे पीस तळायला थोडं तेल कडक तापलेलं पाहिजे, म्हणजे पटकन होतो तो। तर मी शेंगदाणे काढल्यानंतर थोडंसं थंड झालं। बटाटा किती झालाय काढून घे। ते साबुदाणे आपल्याला तळून घ्यायचे। तेल जरा जास्त कडक पाहिजे, तेल जरा, म्हणजे ते पटकन फुलतात। चांगलं फुलवून द्यायचं। तर लवकर पटकन काढलं की मग मध्ये मध्ये आपलं मग असं दाताला हे लागतं, हाताला असं कुटकुट नाही लागत। चांगलं फुलतं, अंगावर होतं तेल एवढं उडू शकतं तेल। अरे बाप,
साबुदाणे तळून घेतले, हा बटाट्याचे किस आणि शेंगदाणे. आता आपण यात हिरवी मिरची तेलात टाकून घेऊ. याच्यात मग ते सगळं मिक्स करायचं. मिरची चांगली तळून घेतली. आमच्या इकडे नवरात्रीमध्ये उपवास असतो ना 9 दिवस, तेव्हा हे असं चिवडा डबा भरून करून ठेवतात. म्हणजे आपल्याला भूक लागली, थोडासा वाटीभर खाल्ला की छान वाटतं आणि खायला पण सुंदर लागतं. आता मी हे सगळं याच्यामध्ये मिक्स करते. आता ही मिरची तळून घेतली आहे, त्याच्यामध्ये सगळं मिक्स करते. तेल त्याला खाली टिश्यू पेपर घेऊन गॅस बंद केला आहे. असं मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर आपण मीठ टाकू. मी 1 चमचा मीठ घेतले. चांगलं मिक्स करायचं. आणि हा चिवडा ठेवताना थोडं वेळेला खाली टिश्यू पेपर ठेवून ठेवा, म्हणजे तो आणि करून बघा, खूप छान लागतो, झटपट होतो. हे बघा, आता मी हा साबुदाणा चिवडा तयार झालाय. आता मी तुम्हाला दुसरी रेसिपी दाखवते. त्याचे साबुदाण्याचे वडे करूया आपण. त्याला मी हे साबुदाणे 2 तास भिजवून घेतले. पाण्यात टाकून आपण खिचडीला भिजवतो ना, तसेच भिजवायचे. आणि हे मीडियम आकाराचे 3 बटाटे घेतले उकडलेले, 1 वाटी शेंगदाण्याचं कूट, आणि ही मिरची मी थोडी वाटून घेतली आहे मीठ टाकून, थोडंसंच टाकायचं. आणि कशी जरा हे करून घेतली, म्हणजे त्याला चांगले मिक्स होते. आता आपण हे मिक्स करूया. साबुदाणे, शेंगदाण्याचं कूट, मिरची, मिरचीचा खरडा करून घेतला आहे वाटून थोडा, म्हणजे चांगला त्याला लागतो. आणि मीठ 1 चमचा. आणि हे बटाटे चांगले असे मिक्स करून घ्यायचे. आता त्यात मिक्स करायचं. हे सगळं झटपट असं मिक्स करून घेऊ. आणि ह्याच्यात वडे थापून तळायचे की झालं. माझ्याकडून खाऊन बघा आणि चांगलं वाटलं तर कमेंट करा. आता महाशिवरात्र 2 दिवसावर आली आहे. चांगलं असं बटाटा मिक्स करून घ्यायचा आणि याचे गोळे गोळे थापायचे आणि तळून घ्यायचे. म्हणजे गोळे करते. साफ करून घ्यायचा. हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं.
बघा आता मी तेल तापवलं आहे आणि हे वडे असं करून करून घेतले. असे हातावर थापून घ्यायचे. आता आपण तळून घेऊ. आता हे वडे आपले तळून झाले. छान फुगतात पण ते. काढून घेऊ. हे बघा, हे जेवढं तुम्ही साहित्य दाखवलं ना त्याच्यामध्ये 20 तरी असे याचे वडे तयार होतील. हे मी आता तुम्हाला तळून दाखवलं. हे मी नंतर करेन. थोडं साहित्य जर तुम्ही केलं ना याच्यात 20-22 वडे तयार होऊ शकतात. आज मी तुम्हाला महाशिवरात्री निमित्त ह्या 2 रेसिपी करून दाखवल्या, साबुदाणा चिवडा आणि साबुदाणा वडे. हे तुम्ही नक्की करून बघा आणि खाऊन बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.